भविष्यावर बोलू का या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते, तसंच शरदजी उपाध्ये हे सुद्धा आपणा सर्वांचं स्वागत करतायत. आपण ग्रहांची विशेष दृष्टी याचा अभ्यास करतो. मंगळ, गुरु या दोन्ही ग्रहांची माहिती आपण घेतली. आता आपण शनीची विशेष दृष्टी काय असते, ती आपल्याला काय परिणाम करते हे जाणून घेणार आहोत. मग वळूया थेट प्रश्नाकडे. शरदजी, आपण नमुना दाखल ही जी कुंडली समोर ठेवली त्या दृष्टीने आपण सुरुवात करूया की शनीची विशेष दृष्टी काय असते. शनीच्या कोणत्या देवळात जा, असा शनी तेल पितो असं दाखवलंय. तुम्ही माहिती करून घ्या ना, असं का दाखवलंय. शनीची दृष्टी पडे ज्यावर त्याचा होयाचा कणा चोर, असं एक शनी महात्म्यात ओवी आहे. ज्याला शनीचं खरं स्वरूप कळलं ना, तो असं कधी म्हणणार नाही. जो ग्रह अंतराळामध्ये फिरतोय, कशाची अपेक्षा नाही. शुक्र सौंदर्य सौष्ठवाची अपेक्षा करेल, चंद्र घरगुती सुखाची अपेक्षा करेल, गुरु ज्ञान वगैरे. हा ग्रह शनी जीवाच्या आध्यात्मिक उद्धारासाठी तळमळणार आहे. आणि आध्यात्मिक उद्धार व्हायला पाहिजे असेल तर प्रतिकूल परिस्थिती संसारात ती दाखवलीच पाहिजे. साखर खाऊ नको, डायबिटीज होईल, हे आधी सांगावंच लागतं. तर प्रपंचाकरिता सुखिया झाला ऐसा प्राणी नाही देखीला. मग तो शनी जिथे आहे आणि जिथे दृष्टी टाकतोय त्या त्या स्थानातल्या निगेटिव्ह गोष्टी दाखवतोय. बाबा, तुला जे वाटतं ना प्रपंच केवढा मस्त असतो, बघ प्रपंचातलं सुख, मग शनीची दृष्टी तिकडे पडते. तो तुम्हाला सावध करण्यासाठी ती दृष्टी टाकतोय. तसं हे शनिदेवाने तुमच्याकडे पाहिलं. तुम्ही पापी असाल तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक आहात त्याला तेवढी कृपा होईल त्यांची. त्यामुळे असं त्यांनी बघायचंच नाही आपल्याकडे, मग आपण जायचं आणि त्यांनी बघायचं नाही, याला काय अर्थ नाही. ग्रह ही देवता आहेत, त्या एवढा अधिकार नसेल परमात्मा इतक्या. पण परमात्मा 1 रुपयाचं बंधन आणत असेल तर निदान अधिली तरी आहे की नाही, अधिकार आहेत त्यांना. तर तुम्ही त्या ग्रहांचे स्वभाव समजून घ्या. शनीचा स्वभाव जीवाला शिवाचं रूप दाखवणार आहे. आता त्याची तिसरी दृष्टी. शनी कुठे आहे त्या स्थानासंबंधी चिंता नसते. कुठे बघतोय, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9 10. शनीने नवम स्थान, प्रथम स्थान आणि चतुर्थ स्थान यावर दृष्टी टाकली आहे. आणि त्याची दृष्टी त्या स्थानासंबंधी तुम्हाला अवेअर करते, कॉशियस करते. शनीची दृष्टी भाग्यस्थानावर पडली. सप्तमात शनी असणाऱ्यांनी कधीही लॉटरीची तिकीटं घेऊ नयेत असं म्हटलं मी. लोक म्हणतील काय संबंध आहे लॉटरीच्या स्थानाचं, हे तर विवाहाचं स्थान आहे. ती भाग्यस्थानावर दृष्टी पडली. आपला सहज भाग्योदय होईल. कुठे रेसमध्ये, जॅकपॉटमध्ये, लॉटरीच्या तिकिटात एकदम आपल्याला भरपूर पैशाची अपेक्षा करू नका. हरामाचा पैसा शनीला कधी आवडत नाही. श्रम करा, घामाचा सगळा पैसा तुमच्या घरी येऊ दे, त्याला सुगंध वेगळा असतो. म्हणजे नवम स्थानावर दाखवणारं भाग्य, जोडीदाराची भावंड, परदेशगमन यात व्यत्यय येतील. आता 7व्या स्थानावर दृष्टी पडते. इथे मी फार सावध करेन. मुळात लग्न कन्या आहे. 6 म्हणजे प्रथम स्थानात कन्या राशी आहे. त्यात मंगळ आहे, म्हणजे आतड्याला भरण पडण्यापासून ॲसिडिटीपर्यंत काहीही प्रॉब्लेम होऊ शकतील, सगळं पाहिल्यावर कळेल. त्यात शनी बघतोय. शनीची 7वी दृष्टी तुझ्या आतड्यासंबंधी होणाऱ्या काही ज्या काही तक्रारी आहेत, व्याधी आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नको. प्रथम स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये शनी खाली आणणार तुम्हाला. आता या नमुना दाखल पत्रिकेमध्ये मी सतत म्हणते नमुना दाखल हो. तर त्या दृष्टीने पाहता या चतुर्थ स्थानावर येते ना 10वी दृष्टी. मग आता ही काय बरं करेल तिथे. एक लक्षात आलंय, शनीची दृष्टी मी सांगत असताना तुझी दृष्टी इतकी पेंगुळली आहे. म्हणजे का, बापरे काय काय होणार आहे शनीचं, आपला शनी कुठे आहे असं तुझं काहीतरी चालू झालेलं आहे. ते काय करू नको, कारण आपल्याकडे सगळे डिटेल अवेलेबल नाहीत आता अंश वगैरे. पण एवढं लक्षात घे, जसं हे प्रथम स्थानात केवढी वॉर्निंग मिळाली आपल्याला. एकटा मंगळ परवडतो, ऑपरेशन झालं, मोकळा झाला.
शनीची दृष्टी किती कॉम्प्लिकेशन होतात की ऑपरेशन झाल्यानंतर टॉवेल पोटात राहतो. ही गंमत इथे मला का आठवली तर जसं प्रथम स्थानाचं एक फार वैशिष्ट्य आहे आपले आरोग्य, त्याच्यावर आपण उभे आहोत, तसं आपलं एक श्रद्धास्थान आपली आई आहे. वडील हे आदरणीय असतील पण आई श्रद्धेच्या ठिकाणी आहे. मग अशा धनुराशीचा मस्त गुरु आहे म्हणून आपल्याला केवढं बरं वाटलं. आई शिक्षिका असेल, आई प्रोफेसर असेल, आई खूप संस्कार करणारी असेल, पण त्या आईचं सुखसुद्धा फार काळ मिळेलच असं नाही. शनीची दृष्टी पडे ज्यावर त्याच होय चकनाचूर. चतुर्थात चांगला बलवान गुरु असलेल्या माणसाला मातृयोग झालेला मी जेव्हा पाहिला तर ज्योतिषी लोक समजा हे बघतच नसतील काही आणि चटकन सांगत असतील नाही नाही तुम्हाला आईचं सुख खूप काळ मिळणार आहे. पण अशी शक्यता आहे गुरु मृतावस्थेत आणि शनी युवावस्थेत. युवावस्थेतला शनी चतुर्थावर बघतोय, हा आपला सांगतोय आईचं सुख, तो म्हणून नाही हो माझी आई खूप लहानपणी गेली. मग शॉक बसतो त्याला. तुम्ही असं कशाला बेजबाबदार रिडिंग देता. सगळे अंश बघा, दृष्टी बघा. म्हणजे सप्तमातल्या शनीने आधी विवाहाला विलंब वगैरे केलाच. जोडीदाराच्या निवडीबाबत खूप तडजोडी कराव्या लागतील. म्हणजे शनी जिथे आहे तिथे तर त्यांनी तिथे तो परिणाम होणार, केला. पण दृष्टी इतका गंभीर परिणाम होत नाही. पण ही मुलीची पत्रिका असेल आणि ती खूपच चिकित्सा करत असेल, हा नको तो नको, तर तुला रूपामध्ये, शिक्षणामध्ये, आवडीमध्ये तडजोड करावीच लागेल. वयाने खूप मोठा असलेला कृष्णवर्णाचा असं ते तिच्या बाबतीत जी अपेक्षा आहे तसा जोडीदार मिळणार नाही. तो खूप गंभीर असेल. आणि मग ही व्यक्ती कुठल्या राशीची आपल्याला माहिती नाही, पण समजा ही वृषभ राशीची असेल तर तिचा जोडीदार खूप गंभीर, स्कॉलर, बघावं ते शांत बसणार आहे. म्हणजे ही एकटीच बोलते, तो फक्त ऐकण्याचं काम करतो आहे. अशा शनीची पुन्हा नवम स्थानावर दृष्टी, ते फळ दिलं. प्रथम स्थानावर सगळं झालं फळ. आणि वास्तू, घरामध्ये अशांतता, घरामध्ये सतत टेन्शन, घरासंबंधी काही निर्णय घ्यावे तर फसवणूक होणं, झोप नीट लागत नाही. एक शनी कसं उद्ध्वस्त करेल म्हणजे अवेअर करेल त्याला. आणि मग त्याला विचारेल संसारात सुख आहे, संसार करता सुखिया झाला ऐसा प्राणी नाही देखील, दाखव मला तू. आणि त्याला मग पटेल ते. एवढी मोठी कृपा शनिदेव करतील. त्याला कदाचित सगळीकडे नैराश्य येईल म्हणून तो अध्यात्माकडे वळेल. आता बघ, एक ग्रह एके ठिकाणी राहतो पण 3 स्थानांना जाम करून टाकतो. ही शनीची दृष्टी. आता शनीची दृष्टी अभ्यासता आपण गुरु पण त्यात सापडला, कारण 10वी दृष्टी तिथे येते आणि तो गुरु. आणि शिवाय गुरुची त्याची दृष्टी वेगळीच आहे, 5 आणि 9. अशा फुल्या करून मी प्रारंभी माझ्या अभ्यासाच्या वेळी शनी निळा किंवा काळा, इथे शनी फुली, इथे फुली, इथे फुली, गुरु इथे फुली, अशा फुल्या करून ठेवायचो. आणि मग गुरुची दृष्टी येते, शनीची येते, मग बॅलन्स करा, ताळेबंद असं करून रिडिंग द्यायचं. खूप चुकायची सुरुवातीला रिडिंग, पण मी आधीच सांगा मी अभ्यास करतो, मला जजमेंट यायला वेळ लागेल. एकदम काय ड्रायव्हिंग कोणी शिकत नाही. आणि मग ते आता असं नुसतं पाहिलं धडाधड सगळ्या दृष्टी, त्यांचे योग, त्यांचे नक्षत्र, अवस्था, लग्न, ह्याला हा योग करा, हे पुढे व्हायला लागलं. पण तरीही अभ्यास करावाच. छान कुंडली समोर मांडून प्रत्येक वैशिष्ट्य लिहून काढावी आणि त्याला सांगावं मी सांगतोय आय मे बी रॉंग, कारण वेळेत चूक असू शकते, माझ्या जजमेंटमध्ये चूक असू शकते. ह्या ज्योतिषाच्या मर्यादा तुझ्या आता लक्षात आल्या. ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाला कसं कोण जाणत असेल. आपल्या घरापुरतं, सूर्यमालिकेपुरतं पाहिलं केवढं ब्रह्मांड आहे नाही. आम्ही नुसतं म्हणतोय कन्यारास, पण कन्यारास म्हटलं की तारे किती आले. असं ताऱ्यांनी भरलेलं, ग्रहांनी भरलेलं ब्रह्मांड आमच्या पत्रिकेत कुठे कुठे काय काय परिणाम करतं हे सांगायला मास्टरियाला काय वेळ लागत असेल. म्हणून स्वतःला मास्टर बेस्टर म्हणून घेऊ नये. कायम मी विद्यार्थी आहे. बरोबर. आता एकच आपण ग्रहांची अवस्था शिकलो, त्यात त्याची ग्रहाची युवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था सगळं शिकलो. मग इथे पण दृष्टीच्या परिणामावर पण त्याच्या याचा अवस्थेचा परिणाम जिथे ग्रह आहे तो कुठे बघतो ते पूर्णच 30 डिग्रीजवर बघतो. आता 30 डिग्रीवर बघतो. आता शनी इथे बघतोय,
म्हणजे पूर्ण वृषभ राशीवर बघत नाही, नवम स्थानावर बघतोय. कारण वृषभ राशीचे 1 ते 15 असतील फार तर, आणि मेषेचे 15 ते 30 पण या भावात असतील. म्हणून ह्या लग्न कुंडली, राशी कुंडलीबरोबर भावचलित कुंडली पण लिहितात, कुठले ग्रह चलित झालेत. तर शनीची दृष्टी नवम स्थानावर आहे असं म्हणावं. मग तिथे वृषभ राशी आहे, वृषभ राशीवरही पडते. पण वृषभवरच पडेल असं नाही, मेषावर पण पडेल. एकेका भावात 2-2 राशीचे 15-15 अंश असू शकतात. याला एक कारण साधं सांगतो. हे जे प्रथम स्थान आहे त्याचा मिड पॉईंट आहे ना, हा रायझिंग साईन. सूर्य क्षितिजावर दिसू लागला की इथे येतो आणि क्लॉकवाईज जातो सूर्य. मग इथे सूर्य समजा कन्या राशीत 15 अंशावर आहे, तर 15 ते 30 इथे झाले, पण 1 ते 15 इथे आले ना. असं एक भावचलित कुंडलीचं रहस्य पण आहे. आणि हे सगळं करताना असा मेंदू थकून सुरुवातीला जातो. तर मी कसं ज्योतिष भास्कर म्हणून घ्यायचं स्वतःला. पण मला एक प्रश्न अजूनही आहे की आपण जेव्हा अवस्था शिकलो तेव्हा त्याचे बाल्यावस्था, कुमारावस्था वगैरे हे शिकलो, पण मग हा जो शनी आत्ता इथे आहे या कुंडलीत, नमुना दाखल कुंडलीत, तो कोणत्या अवस्थेतला आहे याच्यावर अवलंबून आहे का त्याची दृष्टी? 3री, 10वी? बेस्ट प्रश्न विचारलास, खरंच छान प्रश्न. की शनीची दृष्टी नवम स्थानावर पडते किंवा इव्हन लग्न स्थानावर पडते, तर मी गंभीर फळ दिलं की कन्या राशी आतड्यावर पडते, आतड्याच्या राशीत मंगळ आहे आणि त्याच्यावर शनी बघतोय. त्या ऑपरेशन्स आणि ऑपरेशनच्या नंतरच्या कॉम्प्लिकेशन हे सांगताना मी शनी प्रभावी धरला. पण तुझ्या प्रश्नाने आता मला उत्तर द्यायला पाहिजे रसिकांना, की शनीची जर बाल्यावस्थाच असेल तेवढं गांभीर्य नाही आहे. मृतावस्था असेल शनीची तर मृतावस्थेतल्या याची तर काही दृष्टीला अर्थच नाही, दृष्टीच नाही आहे. युवा असेल तर परिणाम आहे. त्यामुळे तुम्ही बायका असं कधी म्हणत नाही, त्या बाईच्या कडेवर एक लहान मुलं होतं, शी इतकी वाईट नजर होती त्याची, सारखं बघत होतं माझ्याकडे. उलट ते बघायला लागलं की तुम्ही त्याच्या गालावर टिचके मारता की नाही, हे लक्षात घेता. छान प्रश्न आहे हा. प्रश्न विचारून तो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना उपकृत केलं आहे की दृष्टीसुद्धा ज्या ग्रहाचे तो अवस्थेने बलवान असेल तर दृष्टीत शुभ किंवा अशुभ. बरोबर आहे. मी का विचारलं, कारण शनी म्हटल्यावर जे एक दडपण येतं त्यात पुन्हा अवस्थेचा अभ्यासही तिथे आला. तुला गुरु म्हटल्यावर दडपण येत नाही ना? नाही. आपल्या घरी कोणीतरी आपले वृद्ध गुरु येणार आहेत, दुर्वासांसारखे आहेत एकदम, तर आम्ही म्हणू की असे नात का, पण ते माझे हितकर्ते आहेत, मी पायावर डोकंच ठेवणार त्यांच्या. गुरुनिंदा ज्याचे वदनी न जावे त्याचे सदनी, असं इतकं गुरुंवर प्रेम आहे. शनी महाराज हे गुरु आहेत, कारण ते आम्हाला अध्यात्माचा मार्ग दाखवतात. पण अध्यात्माचा मार्ग हा टार रोड नाही आहे, तो सगळा आतला खडकाळ रस्ता आहे. हायवेपर्यंत तो नेऊन वेळ लागतो जरा, लोक तिथे कंटाळतात. आणि ॲस्ट्रॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर किती किलोमीटर रफ रोड आहे कळलं की मग प्रवासाचा कंटाळा येत नाही. म्हणून शनी सगळी प्रतिकूलता दाखवून अंतर्मुखता आणून ईश्वराच्या समीप नेतो. तो शनी इथे विवाहस्थानात आहे म्हणून, पण तोच जर समजा मोक्षस्थानात असता, नवमस्थानात असता, तर मार्ग आणखी सोपा झाला असता. पण जिथे तो आहे तिथल्या सगळ्या आणि दृष्टी टाकतो, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीने तो विचार करायला लावतो, खरंच सुख आहे का एवढं. मग ज्याच्या लग्नस्थानावरनं समजा शनीची दृष्टी विवाहस्थानावर पडली, तर वैवाहिक जीवनातले लग्न झाल्यानंतरचे बायकोच्या आजारीपण सुरू होतील, तेव्हा तो मनात विचार करेल, अरे मी सगळं एवढे कवी कल्पना वाचल्या होत्या, पण बायको ही आजारी अवस्थेतली मी नित्य बघतोय, त्याच्या डोक्यातनं निघून जाईल वैश्विक सुख. मग ते म्हणतात नाही हो, ते शनीमुळे सगळं तुमचं असं आहे. शनी काय करतोय? शनी तुला वैश्विक सुखातनं बाजूला करतोय, जे भल्या भल्यानं जमलं नाही. शंकरांना बिल्लेणीच्या मागे फिरायला लावलं आणि एवढे विश्वामित्र, त्यांना हा त्रास झाला. एक दत्त महाराज फक्त जन्मापासून, आई मी श्रीपाद श्रीवल्लभ, माझं लग्न झालंय, माझ्या बायकोचं नाव वैराग्य आहे, वैराग्य स्त्रीशी मी लग्न केलंय. म्हणून दत्त म्हटल्यावर हे सगळ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू का येतात, सगळे विषय एवढं दूर ठेवणं या अवतारात झालेलं आहे. श्रीकृष्ण अवतारात, रामप्रभूंच्या अवतारात प्रापंचिकता आली,
पण हे महाराज दत्त महाराज वन 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 फिरलेत एक कमंडलू छाटी घेऊन. म्हणजे हे सगळा विचार करण्यासारखा भाग आहे. तर शनीला घाबरू नका, शनीचं तत्त्वज्ञान समजून घ्या. हेडमास्टर जेवढे कडक, वर्गशिक्षक जेवढे कडक, तेवढं मुलांवर प्रेम जास्त. बरोबर. आता सप्तम स्थानात शनी आहे आणि सप्तम स्थानात 12 आकडा आहे, म्हणजे मीन रास आहे. मग तो सप्तमेश शोधायला पाहिजे. तो भाग सप्तमेश चतुर्थात याचं एक रिडिंग वेगळा आहे. जो शनीची 10वी दृष्टी हो, जिथे पण पडते इथे कसं रे, सप्तमात शनी असून सप्तमेश्वर दृष्टी आहे. हो, त्याचा अर्थ वैवाहिक जीवनाचा पुरा उद्ध्वस्त करणार तो. सप्तमेशावर पण शनीची दृष्टी आहे. म्हणून शनी महाराज असं सुचवत आहेत, ह्या व्यक्तीला कंपॅनियनशिप नाही. कंपॅनियनशिप नसण्याचे बरेच अर्थ आहेत. एक वैवाहिक सुख नसणं, जोडीदारावर डायलॉग नसणं, जोडीदारापासून शारीरिक सुख न मिळणं. काही बायकांच्या आयुष्यात लग्न झालेल्या पहिल्या रात्रीपासून त्रास असतात. इथे असं होऊ शकतं. विवाहाविषयक सगळ्या नाजूक कल्पनांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. कशामुळे? सगळं पाहू तेव्हा कळेल. बरोबर. आता हे 3री, 7वी आणि 10वी दृष्टी आपण अभ्यासली. अजून पुढे एक ग्रह आहे ना ज्याला दृष्टी आहे, राहू. आणि त्याची ते घर जास्त आहेत, म्हणजे एक दृष्टी जास्त आहे. 5, 9, 12 आणि 7वी हक्काची 12वी दृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे हा. आता तुला असं वाटायला लागलं किती दृष्ट्या लक्षात ठेवू. काही नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आज नमस्कार.